राजश्री छत्रपति शाहू महाराज का मानना था कि शिक्षा एक मजबूत और समृद्ध समाज की नींव है। कहते हैं कि अनुशासन, जिद और कठोर परिश्रम से ही सफलता के शिखर तक पहुंचा जा सकता है। इसी के मद्देनजर पूर्व महापौर सुधाकर सुनावने के नेतृत्व में हर साल के भांति इस साल भी राजश्री छत्रपति शाहू महाराज जी की जयंती के अवसर पर सम्मान गुणवत्ता का सत्कार गुणवंतों का नामक कार्यक्रम का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम की शुरुआत राजश्री छत्रपति शाहू महाराज जी की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर की गई। इस कार्यक्रम में पूर्व महापौर सुधाकर सुनावने के साथ उपस्थित थे रबाले MIDC पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस अधिकारी सुनील वाघमारे, पूर्व नगर सेविका रंजना सुनावने, विश्व बालक केंद्र की सुजान मैडम, वर्षा काले, कविता भट्टाचार्य, स्कूल के मुख्याध्यापक अमोल खड़सामले, डॉक्टर गौतमी साबले, प्राथमिक विभाग की मुख्याध्यापिका स्नेहल विषय, केंद्र समन्वयक रमेश तेली, अविनाश जाधव और मुख्य अध्यापक जय प्रकाश सिंह। इस कार्यक्रम की खासियत थी कि यहां अभिभावकों के मन में नवी मुंबई महानगर पालिका के स्कूलों के प्रति भरोसा निर्माण करने के मकसद के साथ ये पहली बार था कि स्कूल के 6 शिक्षकों सनी पाटिल, जयश्री पवार, विनोद झापड़े, विजय चौरे, अमोल वाघमारे और सोनाली अनंत कड़वस ने अपने बच्चों का दाखिला इस रबाले नवी मुंबई महानगर पालिका स्कूल में करवाकर सभी के समक्ष एक उत्तम आदर्श प्रस्तुत किया। वहीं छात्रों ने राजश्री छत्रपति शाहू महाराज जी पर आधारित एक सुंदर प्रेरणादायक गीत के साथ पुबाड़ा प्रस्तुत कर संपूर्ण सभागृह को मंत्र मुग्ध कर दिया। वहीं शिक्षकों और छात्रों ने गीतों के माध्यम से छत्रपति शाहू महाराज जी के जीवन का वर्णन कर उन्हें अनोखे प्रकार से आदरांजलि अर्पित की। वहीं शिक्षा को बढ़ावा देने वाले राजश्री छत्रपति शाहू महाराज जी का अभिवादन कर इस कार्यक्रम में मान्यवरों के हाथों 10वीं कक्षा में 80% से अधिक अंक प्राप्त करने वाले 52 छात्रों और उनके माता पिता को सम्मानित किया गया। वहीं तीसरी कक्षा में राज्य स्तरीय यशवंत वहा गुणवंत वहा नामक ऑनलाइन परीक्षा में पहले 3 स्थान प्राप्त करने वाले गुणवंत छात्रों और उनके शिक्षकों को भी मान्यवरों के हाथों सम्मानित कर उनकी हौसला अफजाई की गई। राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय एक ऐसा शिक्षा का मंदिर है जिसने कड़ी तपस्या कर शून्य से शिखर की ऊंचाइयों को छुआ है, जिसमें सबसे महत्वपूर्ण योगदान पूर्व महापौर सुधाकर सुनावने का रहा है। और यही कारण है कि इस औचित्य पर सुधाकर सुनावने ने राजश्री शाहू ज्ञान संजीवनी छात्रवृत्ति की घोषणा की, जिसके माध्यम से इस वर्ष 10वीं कक्षा के छात्रों के लिए मातोश्री अनुसुया सुनावने चैरिटेबल ट्रस्ट की ओर से राजश्री शाहू ज्ञान संजीवनी छात्रवृत्ति प्रदान की जाएगी, जिसके माध्यम से ये छात्रवृत्ति उन प्रतिभाशाली लेकिन आर्थिक रूप से कमजोर और जरूरतमंद छात्रों के लिए एक वरदान बनकर साबित होगी, जो ट्यूशन क्लासेस का खर्च नहीं उठा पाते। ये छात्रवृत्ति मराठी माध्यम के सुपर 30 और हिंदी माध्यम के सुपर 30 अर्थात कुल 60 बच्चों को रात की विशेष ट्यूशन क्लास की सुविधा मुफ्त प्रदान करेगी। इन कक्षाओं की फीस सीधे ट्यूशन संस्थाओं को मातोश्री अनुसुया सुनावने चैरिटेबल ट्रस्ट द्वारा भुगतान की जाएगी। कौन छात्र होगा इसके लिए पात्र? आवेदन करने वाला छात्र शैक्षणिक रूप से उत्कृष्ट होना चाहिए, छात्र आर्थिक रूप से कमजोर और जरूरतमंद परिवार का हो। सभी आवेदकों की एक विशेष परीक्षा ली जाएगी और उसमें उच्च अंक प्राप्त करने वाले दोनों ही माध्यम के सुपर 30 छात्रों को इस छात्रवृत्ति के लिए पात्र किया जाएगा। इस अतिरिक्त ट्यूशन क्लासेस की शुरुआत 1 अगस्त 2025 को लोक शाहिर अण्णा भाऊ साठे जी की जयंती के अवसर पर की जाएगी।
इस दौरान इस महत्वपूर्ण घोषणा के उपरांत सुधाकर सोनावने ने मीडिया से बात करते हुए राजश्री छत्रपति शाहू महाराज जी के संघर्षों का स्मरण करते हुए उनका अभिवादन किया और सभी को उनकी जयंती की शुभकामनाएं दी। राजश्री शाहू महाराज विद्यालयाची स्थापना 2002 साली झाली आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 23 वर्ष याला झालेत। ह्या 23 वर्षामध्ये विद्यालयाचा आलेख हा वाढता राहिलेला आहे। सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, कला असेल, ह्या सगळ्या भागामध्ये आणि शैक्षणिक याच्यामध्ये देखील आपण पाहतोय की आपली मुलगी नव्या मुंबईमध्ये प्रथम येते 10वी मध्ये। म्हणजे या ठिकाणी ते जे विकासाच्या दिशेने त्यांचं पाऊल पडतंय त्यासाठी मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। आणि आज विशेष मला बघायला भेटलं की लहान विद्यार्थ्यांनी ओव्या, पोवाडे आणि शिक्षकांनी शाहू महाराजांच्या जीवनपटाबद्दल सामूहिकपणे या ठिकाणी जे भाष्य केलं ते खऱ्या अर्थाने शाहू महाराज विद्यालयाने ज्या विचाराने ही घोडदौड या ठिकाणी सुरू केली होती त्याच्या परिपाक होताना दिसतोय। त्यामुळे त्या शिक्षकांचं देखील मनपूर्वक मी कौतुक करतो। शाहू महाराज विद्यालय हे आंबेडकर नगरामध्ये आहे, कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये आहे, परंतु असं असलं तरी ते नवी मुंबईला रिप्रेझेंट करत आहे। PM श्री मुख्यमंत्री शाळा, माझी शाळा ह्या वेगवेगळ्या उपाध्यांनी सन्मानित झालेली शाळा तिने तसंच नवी मुंबईचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने भर पडताना दिसते। आपण 100हून अधिक मुलं या ठिकाणी 80% पेक्षा अधिक मार्क्स मिळवत आहेत, 95%, 90%। तर हे शिक्षणाचं देखील एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। आजच्या दिवशी सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की आमच्या 6 शिक्षकांनी आपल्या मुलांना या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे। म्हणजे आम्ही नेहमी टीका करतो की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन ठेवा ना इथं, आणि खऱ्या अर्थाने आज या 6 शिक्षकांनी आपल्या मुलांना वेगवेगळ्या वर्गामध्ये या ठिकाणी दाखला घेतलेला आहे। त्यामुळे मी त्या सगळ्या शिक्षकांचं देखील मनपूर्वक कौतुक करतो। महापालिका आयुक्तांनी देखील, शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान केलं पाहिजे। आजचा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो आणि समता त्याच वेळेस आपल्याला दिसेल की ज्यावेळेस शिक्षकाची मुलं देखील ह्या शाळेमध्ये येतील, फक्त कष्टकऱ्यांची नाही। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने इथे समानता आल्यासारखं मला वाटतंय। मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो। शाहू महाराज विद्यालयामध्ये या ठिकाणी शाहू महाराज जयंती ज्या मोठ्या प्रमाणात साजरी केली, शाहू महाराज जयंतीच्या देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलमार्फत देतो। उन्होंने आगे कहा कि शिक्षा की भाषा मराठी और मराठी भाषा का सम्मान होना ही चाहिए। नाही, कसं आहे की आता आम्ही कान उघडणी म्हणणार नाही त्याला की आम्ही कसे कारणीभूत आहोत। ज्या मुलांना मराठीतून शिकवलं जातंय ते हिंदी भाषेची मुलं नव्या मुंबईमध्ये पहिला क्रमांक पटकावत आहेत आणि ज्यांना मराठीचे चांगले शिक्षक आहेत, मराठी शाळा आहे, असं असताना ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही। म्हणजे हा जो कर्मदरिद्रीपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे त्या संदर्भात मी ते दुःख व्यक्त केलेलं आहे। मला वाटतंय की या ठिकाणी मराठीचा सन्मान झाला पाहिजे। ह्याच वर्षी तर आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय म्हणजे या ठिकाणी फक्त कागदोपत्री एव्हिडन्स तयार करण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने तिचा सन्मान करण्यासाठी आपण ते केलं पाहिजे। बोलीभाषा वेगवेगळ्या असू शकतात। आपलं हे शहर कॉस्मोपॉलिटन शहर आहे। या शहरामध्ये देशातल्या विविध राज्यातनं लोक येत आहेत। त्यांच्याशी बोलीभाषा करताना काही कन्नडीमध्ये बोलावं लागतं, काही हिंदीमध्ये बोलावं लागतं, काही मल्याळममध्ये बोलावं लागतं। परंतु हिंदी ही कॉमन असल्यामुळे हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोललं जातं आहे। परंतु शिक्षणाची भाषा जी आहे ती संस्कृती टिकवणारी भाषा जी आहे ही या ठिकाणी राज्यिक ज्याला म्हणतो की आपलं प्रांतिक ज्याला स्वाभिमान म्हणतो तो टिकवणारं जर संस्कृती टिकवणारा असेल तर ती मराठी भाषा या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून फक्त या ठिकाणी महापालिका शाळेमध्येच नाही तर खाजगी शाळेत देखील सक्तीची झाली पाहिजे आणि तिच्या मार्फत शिक्षण दिलं पाहिजे। हिंदी, इंग्लिश ह्या भाषा तर भाषा आहेत, भाषेला एवढं महत्त्व देऊन चालणार नाही, पण हे संस्कार आहे, संस्कृती आहे मराठी, ती टिकली पाहिजे। वहीं उन्होंने आगे कहा कि छात्र अपने भविष्य में कई कीर्तिमान हासिल करेंगे और उन्हें कई प्रमाण पत्र मिलेंगे, इसीलिए उन्हें आज एक फोल्डर वितरित कर उनका अनोखे प्रकार से सम्मान किया गया। फोल्डर देण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की आजपासून तुम्ही अशा एका केंद्रामध्ये दाखला घेतलेला आहे की आजपासून आपण ते सगळे सर्टिफिकेट भविष्यामध्ये कदाचित त्याचा इतिहास तयार व्हावा आणि ते फोल्डर्स तुम्हाला सांभाळून ठेवता यावेत म्हणून आपण त्या ठिकाणी ते फोल्डर्स दिलेले आहेत।
कारण त्यांची मुलं भविष्यामध्ये एवढे सर्टिफिकेट मिळवणार आहेत, खेळामध्ये मिळवतील, सांस्कृतिकमध्ये मिळवतील, शिक्षणामध्ये मिळवतील आणि त्याचं जतन करता यावं म्हणून आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना ते फोल्डर दिलेले आहे। वहीं मुख्य अतिथि के तौर पर मौजूद सुनील वाघमारे ने सभी को राजश्री छत्रपति शाहू महाराज जी की जयंती की शुभकामनाएं देते हुए इस आयोजन के लिए सुधाकर सुनावने का आभार व्यक्त किया। आज राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, आदरणीय शिक्षकगण सर्व हजर होते। प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करून राजर्षी शाहू महाराजांचं जीवनपट त्यांनी सर्वांसमोर मांडलेलं आहे आणि त्या आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या सर्व कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सोनवणे सर, हे सर्व श्रेय यांना जातं, सरांना जातं सर। ब्युरो रिपोर्ट, नवी इंडिया नेटवर्क।